सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, मी आज एक मराठी कथा आपणास वाचून दाखवणार आहे. या कथेचं शीर्षक आहे 13 मेरा साथ. महेश 60चा तर मृणाल 59ची. तो अत्यंत हुशार, कॉन्फिडंट पर्सनॅलिटीचा CEO पदावरून नुकताच निवृत्त झालेला. तर मृणाल मवाळ, सोज्वळ, एकुलत्या एक मुलीला निगुतीने वाढवून अजूनही गृहिणी असलेली. त्यांची मुलगी आता परदेशी पायलट ट्रेनिंग शिकायला गेलेली. तर अशा या दोघांच्या घरट्यात कायम एकतर्फी शब्दांच्या फैरी ऐकू येणार. अशी कशी ग तू वेंधळी, कायम सगळ्या गोष्टी विसरत असतेस. कधी कॉन्फिडन्सनी काम करायला जमणार आहे देव जाणे. इतकी शिकलेली आहेस आणि साधा मेल करायला जमेना तुला. मी गेल्यावर काय होणार हिचं देवच जाणे, वगैरे वगैरे. समोरून मृणालचा रिस्पॉन्स. कधी बायकोवर विश्वास दाखवलाच नाही. सगळ्याच बाबतीत आपणच पुढे पुढे करायचं. काही हौसमौस नाही की फिरण्याची आवड नाही. घर एके घर आणि काम एके काम. जायचं ते पण गावातल्या गावात, ते पण सोबत सोबत. कसा येणार कॉन्फिडन्स? पण हे सर्व मनातल्या मनात. तर अशा या घरात गेल्या महिन्याभरापासून प्रचंड गडबड सुरू होती. आयुष्यात कधीही एकटीने घर शहर असा उंबरठा न ओलांडलेली मृणाल पहिल्यांदाच प्रवासाला निघाली एकटीने, तेही 7 समुद्रापार विमानाने मुलीकडे. आणि एकटीने कशी जाणार? वाटेत काय वेंधळेपणा करणार? सुखरूप मुलीकडे पोहोचणार की नाही या चिंतेत महेश. कारण अचानक त्याचा पाय मुरगळलाय. लिगामेंटला इजा झाली असल्याने त्याला चालता येत नव्हतं. त्यामुळे त्याला सोबत जाता येणार नाही. 100 गोष्टी आठवण करून करून बॅगेत ठेवलेल्या. व्हिसा, पासपोर्ट नीट ठेवून असंख्य सूचना देऊन झालेल्या. शेवटी एकदाचा जाण्याचा दिवस उजाडला आणि हे घेऊ ते घेऊ करत आणि सगळ्या सूचनांची उजळणी करत एकदाची मृणाल टॅक्सीत बसली आणि तिने हुश्य केलं. महेश आता आंघोळ करून, देवपूजा करून, पेपर वाचून, जेवण वगैरे आटपून TV समोर बसलेला. मोबाईलला नेहमीप्रमाणे रेंजच नसते. अचानक टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज झळकली. फ्लोरिडाला जाणारं विमान दाट धुक्यामुळे पक्षाला धडकून उड्डाणानंतर काही वेळातच कोसळले. दुर्दैवाने सर्व प्रवाशांचा मृत्यू. महेशने तात्काळ फ्लाईट नंबर चेक केला तर तीच फ्लाईट होती. आता महेशच्या डोळ्यापुढे धुकं पसरलं. पायातले त्राण जाऊन तो मटकन खाली बसला. कुठून मृणालला एकटीने पाठवलं म्हणून आक्रोश करू लागला. लँडलाईनवर आता मुलीचा फोन. आईचा फोन स्विच ऑफ येतोय. ती पण प्रचंड शॉकमध्ये होती. महेश लंगडत लंगडत कसेबसे जड पावलांनी मनातून साफ कोसळलेला. पण पुढचे सगळे सोपस्कार पार पाडायला निघाला. आयुष्यभर मृणालला म्हटले की तुझं माझ्यानंतर कसं होणार. पण खरं तर महेशलाच आता मृणालच्या मागे कसं जगायचं असा यक्ष प्रश्न पडला आहे. देवा, असे कसे रे केलंस माझ्यासोबत? पूर्ण आयुष्य मृणालला ओरडण्यातच घालवले. कधी प्रशंसा केली नाही तिची मुक्तपणे. का ते अनमोल क्षण वाया घालवले असे म्हणून महेश अश्रू ढाळू लागला. काही अंतर बस गेल्यावर मोबाईलला रेंज आली. तो खणखणू लागला. सुन्न मनाने महेशने फोन बघितला तर मृणालचा शेवटचा मेसेज त्यावर त्याला दिसला. हो, कुठे आहात तुम्ही? सगळी गडबड झाली. वाटेत आरक्षण मोर्चा आणि त्यामुळे मोठा ट्रॅफिक जाम लागलेला. 3-4 तास त्यातच गेले आणि एअरपोर्टवर पोहोचेस्तोवर फ्लाईटने टेक ऑफ केलेला. मी जाम घाबरले. त्यात चार्जर पण सापडेना. मेसेज करून घरी यायला निघेस्तोवर मोबाईल पूर्ण डिस्चार्ज झाला. प्लीज रागवू नका.
पण अगदी खरं सांगू का, मला ना तुमच्याशिवाय जावेच ना. जिथं तुम्ही तिथे मी. असा मेसेज महेशच्या मोबाईलवर त्याने वाचला. आणि आता महेशने भानावर येत स्वतःला चिमटे काढून काढून पुन्हा पुन्हा तो मेसेज वाचला. परत परत देवाचे आभार मानले आणि कधी एकदा घरी पोहोचून मृणालला घट्ट भेटतोय असं झालं. महेश धावत पळत लंगडत घरी पोहोचला. मृणालला डोळे भरून बघितलं, घट्ट मिठी मारली आणि मृणालला उराशी धरून खळखळून पोट भरून रडला. आवेग ओसरल्यावर त्याने देवापुढे दिवा लावला आणि हात जोडले. आणि काही वेळाने म्हणजे 2 तासांनी, अशी कशी ग तू वेंधळी? चार्जर वरच्या पर्समध्ये ठेवता आला नाही तुला? एअरपोर्टवर चार्ज करून किंवा कुठून तरी फोन करून कळवायचे तरी फ्लाईट मिस झाल्याचं. इत्यादी इत्यादी शब्दांच्या फैरी त्या घरट्यातून ऐकू येऊ लागल्या. पण आता त्यात जोर नव्हता. दोघांनाही एकमेकांची खरी किंमत कळली होती. आणि त्याच वेळी रेडिओवर गाणं सुरू होतं. तेरा मेरा साथ रहे, तेरा मेरा साथ, धूप हो छाया हो, दिन हो के रात रहे, तेरा मेरा साथ रहे, तेरा मेरा साथ. धन्यवाद. मित्रांनो, कथा तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. आणि हो, माझे हे यूट्यूबचे चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा ही विनंती. नमस्कार.